नमस्कार, मी भूपाल आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे इतिहास गवा आहे या आपल्या चॅनलमध्ये. खरं तर आपण पुस्तकांविषयी बोलत होतो आणि हा आपला दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, संभाजी महाराजांचं नाही, म्हणजे फक्त मर्यादित शिवाजी महाराजांपर्यंतची जी चरित्र आहेत ती आपण निवडत 4 पुस्तकं तुम्हासमोर आणली. आता पुढची काही पुस्तकं मी तुमच्या समोर घेऊन येतोय, परंतु त्या अगोदर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय, नक्की तो भाग पहिल्यांदा पहा आणि मग नंतर भाग पहा. खरं तर आता तुमच्या समोर घेऊन येतोय मराठी रियासत नावाचं एक खूप मोठे खंड असलेले एक पुस्तक. आता रियासत या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या सत्तेची जी काही व्याप्ती आहे, जो काही कालखंड आहे तो ती रियासत आहे. आता जसं की मराठी रियासत आहे, तर ती मराठी सत्तेचा जो काही कालखंड आहे, मराठी सत्तेचा जो काही जी काही व्यापकता आहे ती याच्यामधून आपल्याला दिसते. आता म्हणजे अनेक जणांचं स्वप्न असतं की हॅरी पॉटरची बुक सिरीज घेईल, तसंच मराठी इतिहास वेड्या वाचकांचं स्वप्न असतं की कधीतरी एकदा तरी मराठी रियासत कधीतरी विकत घेईल. तशाच पद्धतीनं माझंही स्वप्न होतं आणि गेल्याच वर्षी हे स्वप्न पूर्ण झालं. माझ्या पहिल्या पगारामधून हे स्वप्न माझं पूर्ण झालं. त्यातील आता ही जी मराठी रियासत आहे ती रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेली आहे. इथं तुम्ही गोस सरदेसाईंचा फोटो देखील पाहू शकता. यांना आवडीनं, लाडानं, प्रेमानं, आदरानं रियासतकार सरदेसाई असं म्हटलं जातं. त्यांनी ही रियासत लिहिली म्हणून. आता याचे तब्बल 8 खंड आहेत, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हे जे सगळे 8 खंड आहेत ते असे आपल्याला इथं दिसत आहेत. आता यामध्ये पहिला खंड जो आहे, एकदा आपण बघूया. असं याचं ओपनिंग आहे. यामध्ये पहिला खंड आहे, त्यामध्ये शहाजीराजे भोसले आणि शककर्ते शिवराय यांच्या संबंधीचा हा पहिला खंड आहे. अशाच पद्धतीनं मराठेशाहीचा शेवटपर्यंतचा इतिहास त्यांनी या पुस्तकांमध्ये दाखवलेला आहे. आपण हे एकदा व्यवस्थित लावूया. आणि जो 8वा खंड आहे, तो 8वा खंड जो आहे तो आहे छत्रपती धाकटे शाहूराजे आणि पेशवा दुसरा बाजीराव. दुसरा बाजीराव म्हणजे राघोबा दादासाहेबांचं पोरग, अर्थात ज्यांना पळकुटा बाजीराव असं देखील म्हटलं जायचं, तर त्यांच्याविषयीचं हे आहे. अशा पद्धतीची 8 खंडांची ही मराठी रियासत या ठिकाणी आहे. आता याची किंमत आपण सगळ्यात शेवटी सांगूया की याची किंमत नेमकी काय आहे. आता मला वाटतं आता एवढं लिहून रियासतकार सरदेसाई थांबले नाहीत, तर याही पुढे त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि पुढे येते ती म्हणजे मुसलमानी रियासत. आता याचेही 2 खंड आहेत. पहिला खंड हा सुलतान घराण्यांशी रिलेटेड आहे, जो इसवी सन 1526 पर्यंत त्यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. आणि जो खंड दुसरा आहे तो मुघल बादशाहीशी रिलेटेड आहे, जो इसवी सन 1526 पासून इसवी सन 1803 पर्यंत येतो. जो जनरल लेकने पुन्हा दिल्लीचा लाल किल्ला जिंकला 1803 साली आणि युनियन जॅक दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती फडकायला लागला, तिथपर्यंतचा हा कालखंड आहे. पुढे बहादूर शाह जफर वगैरे ते पुढच्या कालखंडामध्ये येतात. ही मुसलमानी रियासत. यानंतर येते आपल्याकडे ब्रिटिश रियासत, म्हणजे रियासतकार सरदेसाईंनी लिहिलेलं ही तिसरी रियासत, ज्याचेही 2 खंड आहेत. आणि या खंड 1 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास इसवी सन 1757 पर्यंत, म्हणजे जी प्लासीची लढाई आहे तिथपर्यंत तो इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. आणि पुढचा दुसरा खंड जो आहे तो इसवी सन 1858 पर्यंत, जे 1857चा राष्ट्रीय उठाव झाला त्याच्यानंतर 1858 पर्यंत हा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. आता या 3 रियासती रियासतकार सरदेसाई यांनी लिहिल्या. या रियासती तुमच्याकडे असल्याच पाहिजे का, असं काही नाही. याच्यामध्ये जो महत्वाचा एखादा खंड आहे तो तुमच्या जवळच्या एखाद्या मोठ्या ग्रंथालयात तुम्हाला मिळून जाईल. परंतु जर तुम्हाला खूपच आवड असेल, तुम्हाला ही पुस्तकं घ्यावी वाटली, तर ही पुस्तकं तुमच्यासाठी मस्ट आहेत. म्हणजे इतिहासातली माणसं ही वेडीच असतात. इव्हन असं पण म्हटलं जातं की वेडी माणसंच इतिहास घडवतात. तशा पद्धतीचं हे सगळं आहे. तर आता मी पुस्तकांची प्राइस तुम्हाला सांगतो. ह्याच्या 8 खंडांची मराठी रियासत आहे, त्याची प्राइस आहे 8,500 रुपये, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आणि
ही जी आहे मुसलमानी रियासत, याची किंमत आहे 1750 रुपये. त्यानंतर पुढे जी आहे ती आहे ब्रिटिश रियासत, त्याची किंमत या ठिकाणी आहे 1750 रुपये. अशा पद्धतीनं या अमूल्य पुस्तकांच्या या आकड्यांमधल्या किमती मी तुम्हाला सांगितल्या. ही पुस्तकं नक्की वाचा. याही पलीकडं आपण पुढच्या सिरीज ज्या करणार आहोत पुस्तकांच्या, त्या तत्कालीन जे संदर्भ ग्रंथ आहेत ते संदर्भ ग्रंथ कसे अभ्यासायचे, किंवा जे लिप्यंतरित झालेले संदर्भ ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा. म्हणजे तुम्ही आता जसं शककर्ते शिवराय तुम्ही ज्यावेळी वाचाल त्यावेळी तुम्हाला कुठेतरी ऐतिहासिक फारसी साधने त्याचं ए फा सा असं शॉर्ट फॉर्म मध्ये रूपांतर दिसेल, किंवा सभासद बखर असेल तर त्याचा स भा असं त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये रूपांतरण दिसेल. तर ती पुस्तकं नेमकी कशी अभ्यासली पाहिजेत त्याचाही आपण विचार पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. तुम्हाला याबद्दल काही शंका असतील, तुम्हाला अशा पद्धतीची कोणत्या पुस्तकांची माहिती हवी असेल, कमेंटमध्ये नक्की त्याच्याबद्दल लिहा. त्याच्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवण्याचा आपण निश्चितच विचार करूया. किंवा काही आणखी शंका असतील, कोणत्या विषयावरती तुम्ही जर संशोधन करत असाल तर त्याच्याविषयीची कोणती पुस्तकं रेफर केली पाहिजेत याविषयी तुम्ही कमेंट्समध्ये किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या DMs मध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता. माझं इंस्टाग्रामचा ID आहे भूपाल_SS आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे इतिहास गवा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कोणती पुस्तकं हवी आहेत, तुम्ही कशाबद्दल वाचतायत, नक्की कमेंट करा. ही सगळी ऐतिहासिक पुस्तकं निश्चितच वाचा, कारण एका ठिकाणी असं म्हटलं जातं, इतिहास ग्रंथ वाचा मिळे दिव्य दृष्टी, न वाचता राष्ट्र हे दुःखी कष्टी, जशी दिव्य दृष्टी मिळे संजयाला, तशी दृष्टी लाभो उभ्या भारताला, तशी दृष्टी लाभो उभ्या भारताला. धन्यवाद.